आणि महायुतीच्या गुटातून एक मोठी बातमी, महायुतीची चिंता वाढवणारी ही बातमी आहे। भाजपने विदर्भात केलेल्या सर्वेत महायुतीला केवळ 25 जागा मिळत असल्याचं पुढे आलंय। एबीपी माझाला सूत्रांनी ही माहिती दिली। विदर्भात विधानसभेच्या एकूण 62 जागा आहेत, त्यातील 39 जागांवर सध्या महायुतीचे आमदार आहेत। मात्र आगामी विधानसभेत केवळ 25 जागा निवडून येण्याची शक्यता आहे। त्यातही धक्कादायक म्हणजे नागपूर जिल्ह्यात भाजपला 12 पैकी केवळ 4 जागा मिळत असल्याचं सर्वेत दिसतंय। विदर्भाचा विचार केला तर भाजपला 18, शिवसेनेला 5 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 2 जागा मिळत असल्याचं सर्वेत दिसतंय। दरम्यान महायुतीसाठी ही चिंताजनक आकडेवारी काय सांगते आपण नजर टाकूया। विदर्भात एकूण 62 जागा आहेत, पैकी महायुतीला 39 सध्या जागा आहेत आणि सर्वेनुसार 25 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय। नागपूर जिल्ह्यात 12 जागा आहेत, सध्या जिल्ह्यात भाजपचे 6 आमदार आहेत। मात्र सर्वेक्षणानुसार भाजपला केवळ 4 जागा मिळू शकतात। विदर्भात भाजपला 18 जागा आहेत, शिवसेनेला 5 जागा, अजित पवारांना 2 जागा असा अंदाज सर्वेतून सांगण्यात आलेला आहे। दरम्यान यावर महायुतीच्या आणि मवियाच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूया। हा जनतेचा सर्वे नाहीये, हा सर्वे मनाचं समाधान करून घेणारा आहे। तुम्हाला निवडणुकीच्या निकालानंतर दिसेल की महाराष्ट्रात महायुतीचं सरकार मोठं बहुमत, बघा दावा करणे चुकीचा आहे। मी दाव्याला मान्य करत नाही। अजून चांगलं काम करता येईल का महिन्याभरात? म्हणजे बता दिया पुरे बहुमत के साथ आ रहे। हा सर्वे चुकीचा आहे। भाजपला फक्त 13 ते 12 जागाच मिळत आहेत, महायुतीला 25 जागा। हा त्यांचा सर्वे चुकीचा केलेला आहे, तो आकडा फुगवून सांगितलेला आहे असं मी म्हणतोय, बरं का। अगदी ओढून ताणून त्यांना 12 ते 13 जागाच विदर्भात मिळणार आहे आणि त्यांना सगळ्यात जास्त फटका नागपूर जिल्ह्यात मिळतोय। महायुतीला फक्त 25 जागा विदर्भात दाखवल्यात आणि 4 फक्त भाजपला दाखवल्यात। काय वाटतं तुम्हाला? महायुती संपूर्ण महाराष्ट्रात पराभूत होणार आहे, फक्त विदर्भात नाही, संपूर्ण महाराष्ट्रात, या पुण्यामध्ये सुद्धा पराभूत होणार। सर्वे वेगळे वेगळे येतात। सर्वे आज एक येतो, उद्या एक येतो, सकाळी एक येतो, दुपारी एक येतो। सर्वे वेगवेगळे येत असतात। मी आपल्याला दगडूशेठ गणरायाच्या दारात सांगतोय की महायुती महाराष्ट्रामध्ये बहुमतापेक्षा कितीतरी पुढचा आकडा गाठून पुन्हा सत्तेमध्ये येईल। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।